आज आपण मटार पनीर करायचं आहे। त्यासाठी हे पनीर, मटार, परत कोथिंबीर, मीठ आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये मी कांदा, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं लवंग आणि वेलदोडा घातलेला आहे। हे सगळं मिश्रण केलेलं आहे। आता मी हे फोडणी केलेली आहे। फोडणी म्हणजे फोडणी नसते, साधारण तेल गरम झाले की नाही हे बघण्यासाठी मोहरी टाकलेली आहे। त्यात मी तमालपत्र टाकलेलं आहे, परत त्याच्यात दालचिनी घातली आणि हे वेलदोडा, जंगली वेलदोडा। आता मी ह्याच्यामध्ये हा सगळा मसाला घालून घेते। मसाला परतला गेलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया। तांबडं तिखट, त्यात टोमॅटो आधीच घातलेले आहे बरं का आपण। तांबडं तिखट आणि थोडासा गोडा मसाला ह्याच्यात मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यात मी मीठ घालून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर। फ्रोझन मटार म्हणजे साधारण उकडलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत। आणि पनीर परतलेलं नाही का, तेलात परतलेलं नाही आहे, तसंच घातलेलं आहे ते, पण ते तसंच मऊ छान लागतं। आता ह्याच्यात थोडंसं ह्याच्यातलं मिक्सरमधलं पाणी मी घालते। आता ह्याला उकळी यायला लागली की मग कस्तुरी मेथी घालू आपण। तर ही कस्तुरी मेथी बारीक केलेली आहे मी, ते ह्याच्यावरती घालून घेणार आहे। आता ते शिजताना छान सगळ्याचा वास येतोय बघा, मस्त टोमॅटो, कांदा, आलं, लसूण सगळ्याचा वास छान येतो। आता कोथिंबीर घालणार आहे। झाली आहे पनीरची भाजी। गॅस घालवते। अशी मटार पनीरची भाजी करा, मस्त चव पण लागते, वास पण येतो। त्या वासावरच भूक लागली पाहिजे।